आमदार रोहित पवार आणि भास्कर बगरे यासह जे काही लोकप्रतिनिधी या ठिकाणी आंदोलनासाठी आलेले होते, तर बाजार समितीच्या आवारामध्ये या ठिकाणी ते भाकरी आणि कांदा खात आहेत। आपण आमदार रोहित पवार यांच्याशी बोलणार आहोत। पवार साहेब, या ठिकाणी आपण बसून भाकरी आणि कांदा खाताय, काय सांगा? खाऊ जा। आपण जर बघितलं तर शेतकऱ्याच्या घरामध्ये चटणी असेल, तेल असेल, त्याच्यावर इतर ज्या काही गोष्टी जेवण बनवायला लागतात ते दुर्दैवाने त्या ठिकाणी नाहीत। त्यामुळे शेतकऱ्याला काय करावं लागतंय तर भाकरी आणि कांद्याचं जेवण करावं लागतंय। आणि मग एक सिंबल म्हणून आम्ही आमच्या शेतकऱ्याला पाठिंबा देत शेतकऱ्याचं जीवन ज्या पद्धतीचं आहे त्याच पद्धतीच्या गोष्टी इथं करून लोकांना दाखवून देतो। या सरकारला, झोपलेल्या सरकारला नाही तर झोपलेलं सोंग घेणाऱ्या सरकारला आम्ही दाखवून देतोय की आज शेतकऱ्याची ही परिस्थिती झालेली आहे। एकंदरीत शेतकरी जो आहे तर तो या ठिकाणी कांदा विक्रीसाठी आणलेला आहे, मात्र त्यांना 4 ते 6 रुपये दरम्यान या ठिकाणी कांद्याला बाजारभाव मिळत आहे, तर काय सांगा? 20 रुपये उत्पादनाचा खर्च आहे आणि शेतकऱ्याला त्याचा कांदा 2, 3, 4 रुपयाला विकावा लागतोय। याच्यावरून तुम्ही समजून घ्या काय परिस्थिती असणार आहे। फार वाईट परिस्थिती आहे। अक्षरशः घरामध्ये म्हणजे कुणीतरी गेलं का काय अशी परिस्थिती शेतकऱ्याच्या बाबतीत आहे। शांतता आहे, काय करायचं लोकांना कळेना। आणि मग म्हणून आम्ही मायबाप जनतेला विनंती करतोय की शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय लवकरात लवकर त्या ठिकाणी घ्यावा। सरकारला काय इशारा देणार? आम्ही इशारा दिलेला आहे, 26 तारखेपर्यंत त्यांनी निर्णय नाही घेतला शेतकऱ्याच्या बाजूने तर आम्हाला नॅशनल हायवे थांबवावा लागेल आणि मग या सरकारला जमिनीवर आणावं लागेल। एकंदरीत पाहता या ठिकाणी 26 तारखेपर्यंत जर कांद्याबाबत जर काही निर्णय नाही घेतला तर आम्ही मुंबई आग्रा हायवे अडू आणि दिल्लीला जाणार सर्व माल या ठिकाणी रोखू। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।